आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी भारतीय संस्कृतीचे महत्त्व आजही कायम आहे. आपल्या परंपरा, चालीरीती, यात्रा, महोत्सव तसेच देशभरातील मठ मंदिराच्या कार्यामुळे हिंदू संस्कृती टिकून आहे. ही संस्कृती जपण्यासाठी युवा पिढी सदृढ आणि संस्कारक्षम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केले. चिकोडी तालुक्यातील येडूर येथे आयोजित राजगोपुर लोकार्पण, कृष्णा आरती, लक्ष दीपोत्सव व महाकुंभ अभिषेक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चन्नजिद्दानाम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, नूतन जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य महास्वामीजी तसेच उज्जैन महापीठाचे जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे सानिध्य लाभले. कार्यक्रमाला पद्मश्री सन्मानित डॉक्टर प्रभाकर कोरे, मंत्री MB पाटील, आमदार गणेश हुकेरी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी आदी मान्यवर उपस्थित होते. राधाकृष्णन यांनी साधू संतांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती टिकून राहिल्याचे सांगत मठ संस्थामार्फत वेद संस्कृत शिक्षण व अन्नदास सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनीही साधू संतांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे सांगितले. समारंभात प्रकाश हुकेरी यांना विकासवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पद्मश्री सन्मानानिमित्त डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. समुदाय के लिए सांस्कृतिक एवं सामुदायिक सामाजिक प्रेरणा का केंद्र भी है. यह मठ धार्मिक क्षेत्र के साथ साथ शैक्षणिक, सामाजिक आदि अनेक क्षेत्रों में प्रशंसनीय कार्य करके लोगों की सेवा कर रहा है तथा बहुआयामी संस्था होने के कारण सामाजिक उन्नति में भी महत्वपूर्ण योगदान दे रहा है. आज का दिन आध्यात्मिक इतिहास का स्वर्णिम अध्याय बन रहा है. आज श्री काकड़देवरा मठ श्री देव येडूरा के पावन प्रांगण में भव्य राजगोपुरम का लोकार्पण, कलश आरोहण एवं महाकुंभाभिषेक इस तीर्थ क्षेत्र की गरिमा को और अधिक ऊंचाई प्रदान कर रहा है. राजगोपुरम स्थापत्य संरचना के साथ साथ श्रद्धा, भक्ति, परंपरा और सांस्कृतिक चेतना का सजीव प्रतीक है. यह ऊंचा गोपुरम हमें स्मरण कराता है कि जीवन में आध्यात्मिक ऊंचाइयों को प्राप्त करने के लिए समर्पण, अनुशासन और सेवा का मार्ग अपनाना आवश्यक है. कलश आरोहण की पावन विधि और वेद घोष के साथ संपन्न महाकुंभाभिषेक इस धाम को नवीन आध्यात्मिक ऊर्जा से अभिषेचित कर रहा है और यह अनुष्ठान समाज में नैतिक मूल्यों, एकता तथा सद्भाव के पुनर्संस्कार का भी संदेश दे रहा है. हमारी संस्कृति आदि अनंत है जिसकी रक्षा अनादिकाल से हमारे साधु संत, ऋषि मुनि, मनीषी और आचार्य लगातार करते आ रहे हैं. भारतीय धर्म और संस्कृति का मूल स्वर वसुदेव कुटुंबकम है, अर्थात संपूर्ण विश्व एक परिवार है. हमारा धर्म में ಅವರ ಪವಿತ್ರ ಧ್ಯೇಯವು ಸನಾತನ ಧರ್ಮವನ್ನು ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಪರೀಕ್ಷಿಸಬಹುದೇ ಹೊರತು ಅದನ್ನು ಎಂದಿಗೂ ಒಲಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂಬುದನ್ನು ನೆನಪಿಸುತ್ತದೆ. Through devotion, courage, unwavering faith, he restored a living symbol of Hindu consciousness and spiritual resilience. ಭಕ್ತಿ, ಧೈರ್ಯ ಮತ್ತು ಅಚಲ ನಂಬಿಕೆಯ ಮೂಲಕ ಅವರು ಹಿಂದೂ ಪ್ರಜ್ಞೆ ಮತ್ತು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸ್ಥಿತಿಸ್ಥಾಪಕತ್ವದ ಜೀವಂತ ಸಂಕೇತವನ್ನ ಪುನಃಸ್ಥಾಪಿಸಿದರು. From that blessed revival, he rewarded Swamijis of Sri Kadasiddeshwara must have carried forward the spiritual legacy as devoted custodians of Hindu religion. ಪೂಜ್ಯ ಪುನರುಜ್ಜೀವನದಿಂದ ಕಾಡಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಠದ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳು ಈ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪರಂಪರೆಯನ್ನ ಹಿಂದೂ ಸಂಪ್ರದಾಯದ ನಿಷ್ಠಾವಂತ ಸಂರಕ್ಷಕರಾಗಿ ಮುನ್ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. No holy work
Without discipline, humility, and the deep respect they have ensured, and the continuity of the daily puja, rituals, renovations, and spiritual service. ಶಿಸ್ತು, ನಮ್ರತೆ ಮತ್ತು ಆಳವಾದ ಗೌರವದಿಂದ ಅವರು ದೈನಂದಿನ ಪೂಜೆ, ಆಚರಣೆಗಳು, ನವೀಕರಣಗಳು ಮತ್ತು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸೇವೆಗಳ ನಿರಂತರತೆಯನ್ನ ಖಚಿತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ದಣಿವರಿಯದ ಸಮರ್ಪಣೆಯು ಹಿಂದೂ ಮೌಲ್ಯಗಳ ನಂಬಿಕೆ, ಸೇವೆ ಮತ್ತು ಭವಿಷ್ಯದ ಪೀಳಿಗೆಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾಲಾತೀತ ಪರಂಪರೆಯ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಶಾಶ್ವತ ಶಕ್ತಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. Today, under the dynamic leadership of the Holiness Dr. Channasiddeswarama Pandit Aratya Shivacharya Swamiji, Jagadguru of Sri Saila Bida, Sri Kshetra Yadru has transformed into a vibrant spiritual, cultural, social center, attracting lakhs and lakhs of devotees from across the nation. ಶ್ರೀಶೈಲ ಪೀಠದ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು, ಜಗದ್ಗುರುಗಳಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಚನ್ನಸಿದ್ದರಾಮ ಪಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಅವರ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಇಂದು ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಯಡಿಯೂರು ದೇಶದ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರ ಭಕ್ತರನ್ನು ಆಕರ್ಷಿಸುವ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿದೆ. Sri Kshetra Yadru has witnessed remarkable development over the years. ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಯಡೂರು ಕಳೆದ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಗಮನಾರ್ಹ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ಕಂಡಿದೆ. The Prasada Nilaya, constructed by Dr. Prabhakar Goriji, provides free daily meals to thousands of devotees under the tradition of Dasoha. ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆಯವರು ನಿರ್ಮಿಸಿದ ಪ್ರಸಾದ ನಿಲಯವು ದಾಸೋಹ ಸಂಪ್ರದಾಯದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರಿಗೆ ದೈನಂದಿನ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಒದಗಿಸುತ್ತದೆ. The Vedagama Pathasala nurtures hundreds of students every year in Vedas, Agama, Shastras, priesthood and astrology, thereby preserving our ancient knowledge system. ವೇದಗಮ ಪಾಠಶಾಲಾ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನೂರಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ವೇದಗಳು, ಆಗಮಗಳು, ಶಾಸ್ತ್ರಗಳು, ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ಜ್ಯೋತಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಪೋಷಿಸುತ್ತದೆ. ಈ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಪ್ರಾಚೀನ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಸಂರಕ್ಷಿಸುತ್ತದೆ. Guru Nivasa facilities for visiting saints and Jagadgurus, all these make this place truly holy and remarkable. ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡುವ ಸಂತರು ಮತ್ತು ಜಗದ್ಗುರುಗಳಿಗೆ ಗುರು ನಿವಾಸ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಇವೆಲ್ಲವೂ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ನಿಜವಾಗಿಯೂ ಗಮನಾರ್ಹವಾಗಿಸುತ್ತದೆ. And I was told and I am inspired that the tradition of the Silver Chariot Festival, conducted entirely by the women during the annual Kalyana Mahotsav, ವಾರ್ಷಿಕ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಂದ ನಡೆಸಲ್ಪಡುವ ಬೆಳ್ಳಿ ರಥ ಉತ್ಸವದ ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕ ಸಂಪ್ರದಾಯದ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ತಿಳಿಸಲಾಯಿತು. ಅದನ್ನು ಕೇಳಿ ನಾನು ಆಕರ್ಷಿತನಾದೆ. This reflects devotion combined with woman empowerment. ಇದು ಸ್ತ್ರೀ ಸಬಲೀಕರಣದೊಂದಿಗೆ ಭಕ್ತಿಯ ಸಂಯೋಜನೆಯನ್ನ ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸುತ್ತದೆ. I also appreciate the Max Vishwa Kshetra Award, which honors eminent personalities from various fields such as social service, science. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.